कसं कळतो फोन ठेवला ते? पण तर मी बॉस आहे ना चौगुले. येस सर. सर पण मी एक सांगू सर, आय वॉन्ट टू थँक्यू सर. हा. नाही सर, तुम्ही मला हा जो ऑनर दिलेला आहे, रिस्पेक्ट दिलाय सर, तुम्ही मला बोलवलं आणि माझ्या बायकोला पार्टीला बोलवलंय सर. थँक्यू व्हेरी मच सर. सर एक विचारू का तुम्हाला? Yes, yes, चौगुले, सर, काही please. ड्रेस कोड वगैरे आहे का पार्टीला? कारण मग तसं ना बायकोला शॉपिंग करायला बोलू आणि आपण छान करू सर पार्टी. Yes. सगळं अरेंज करतो सर. मी एक्सेल शीटच करतो. पाहुणे वगैरे येणार असेल ना, तर किती वाजता यायचं, त्याच्यानंतर मग कॉकटेलचं काउंटर किती वाजता ओपन होईल, बार्बिक्यू वगैरे असेल किती वाजता ओपन होईल, मी सगळं करतो हो, सर. हो. आणि सर मी अँकरिंग पण छान करतो. हो 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 असा आवाज छान लागतो माझा सर. आणि सर मी गेम्स पण छान घेतो हा. म्हणजे बायको अशी यायची, नवऱ्याने यायचं एका वर्तुळात नाही, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी की माझी, तुझी आई मोठी की माझी आई मोठी, तुझी आई मोठी. सर मी खूप छान करतो सर. हो सर. हा खेळ आहे? हो सर. आणि सर मी मेल आणि फिमेल दोन्ही आवाजात सिंगिंग करू शकतो. बरोबर. ए, सुनो कहो, ए, सुना कहा, कुछ हुआ क्या? अभी तो नहीं, कब जो नहीं, कुछ भी नहीं. कलिकता, हटको. सर मी खूप छान गातो सर. मजा येईल. आणि सर आपण दमशेरच खेळू सर. हा. सर मी ऐका. माझी खासियत आहे, 20 सेकंदात मी अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों हुआ हे पिक्चर करून दाखवतो. अल्बर्ट पिंटो को चौगुले. या सर लगेच ओळखता सर. मजा करू सर आपण रात्रभर ना. चौगुले एक्साइट होत आहे. एकदम सर. बऱ्याच वर्षांनी पार्टी. शांत शांत. नाही मजा करायचीच आहे आपल्याला. मजा करायचीच आहे. पण चौगुले डोंट फॉरगेट. येस सर. तिथे मी तुम्हाला एका सिक्रेट मिशन साठी नेतोय. हॅलो. हा झुंबर बोल. हॅलो, 31 डिसेंबरची सुट्टी मिळाली का हो तुम्हाला? अगं नाही, अजून मी बॉसला विचारलं नाहीये. ये चौगुल्या, झुंबर एकेरी नशीब समज शेपूट घाल्या नाही म्हंटल. आपलं लग्न होऊन किती वर्ष झाली? 10 झुंबर. दरवर्षी केळ्या वेफरचं एक पाकिट आणि छोटा मावा केक हातात देऊन टीव्ही समोर बसवतो आणि 31 डिसेंबर साजरा करायला लावतो. या पुढे नाही. होय होय. या वर्षी मला बाहेर हॉटेलमध्ये, पब मध्ये, कुठेही बाहेर घेऊन जायचं, पण बाहेर घेऊन जायचं. नाहीतर 1 जानेवारीचा सूर्य तुला बघायला मिळणार नाही. झुंबर कोसळेल तुझ्यावर. वाळवीचा क्लायमॅक्स होईल आपल्या घरात. चिडू नकोस झुंबर. ए शाने उठ उठ. आत्ताच्या आत्ता बॉसच्या केबिन मध्ये जायचं. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अशा 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळवायच्या. ओके? नाहीतर लगेच तुझ्या मेडिक्लेम एजंटला फोन करायचा. का आज रात्री झुंबर पडणार. झुंबर पडल्यावर बल्ब फुटतो ना? अरे बापरे. ठीक आहे, मी विचारतो. हे बघ, कसं असतं की आयुष्य हे ना आपल्याला ए खूप. शान्या मगाशीच ठेवलाय फोन. चाल जा. येस, कम ऑन. काय मस्त आहे लाल बॅग. हवी आहे का तुम्हाला? नाही मस्त, एवढं सांगायचं होतं बस. हाय. चौगुले बसा. ते बसाल का चौगुले? चौगुले बसा. चौगुले बसा. ओय. असं बसाल. नीट बसा चौगुले. सॉरी सर, मी नर्वस झालोय सर. नर्वस होऊ नका चौगुले. तुम्हाला 31 डिसेंबरची सुट्टी दिली. हे अरे वा रे वा. असं कसं वा सर? असं 31 डिसेंबरची सुट्टी दिली हो तुम्ही? दिली. 31 डिसेंबरची सुद्धा दिली आणि 1 जानेवारीची सुद्धा दिली. जा. ए हाय हाय. चौगुले 31 तारखेला पार्टी करायची, 1 तारखेला आराम करायचा. मला ऑफिसमध्ये डायरेक्ट 2 जानेवारीला भेटायचं. कळलं? जा. अरे हे सर. ओ माय गॉड. मी ओह मला सर माझा विश्वासच बसा. सर तुम्ही सर थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही बॉस का सॅल्यूट करेंगे? सॅल्यूट.
होय चौगुले हॅलो सर मी रिॲक्ट सर हो काम आम सॉरी मी मला ना अपेक्षा नव्हती सर हे तू Relax. माय गॉड मी माझा आता बायकोचा मला फोन सॉरी श्वास घ्या श्वास होय, होय, घ्या सर, 31 डिसेंबरला पार्टी करायची आहे ना येस येस सर कुठे करणार अजून काही ठरवलं नाही बघू आता म्हणजे माझ्या घरी ओ माय गॉड 31 डिसेंबरला तुम्ही तुमच्या पत्नी सोबत माझ्या घरी पार्टीला यायचं अरे सर तुम्ही काय बोलता हे मला धक्का- यायचं म्हणजे यायचं हो मी बस मला काय ऐकायचं नाही सगळे तिकडे मॉकटेल कॉकटेल संगीत डीजे लाईव्ह म्युझिक अरे काय बाबा. हवंय तुम्हाला सगळं एव्हरीथिंग थँक्यू व्हेरी मच सर मी सर आय लव्ह यू सॉरी हे सर नो 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 प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम पण यायचं हो हो सर मी येतो सर थँक्यू व्हेरी मच सर चौगुले आय वॉन्ट यू देअर येस सर मी आहे सर हो गॉड मला माहिती आहे चौगुले 6 महिन्यांपासून माझे सासरे आजारी होते हो टचवूड सर हे टचवूड नाही सर हे सर सॉरी सर मला माहिती आहे सर आता कसे आहेत ते सर आता कसे आहेत? ते 6 महिने कोमात होते पण आता आय एम हॅपी टू टेल यू बाय द ग्रेस ऑफ गॉड ही इज आउट ऑफ डेंजर बरं झालं खूप बरं झालं कोमातनं बाहेर आलेत आणि उद्या 31 डिसेंबरला ते घरी येत आहेत वा सर वा मला जंगी पार्टी करायची आहे त्यांच्यासाठी येस सर आपण करणार आहोत सर आणि त्या पार्टीत मला माझी सगळी जवळची माणसं हवी आहेत तुम्ही व्हाल ना माझ्या आनंदात सहभागी सर तुम्ही म्हणजे खांद्यावर हात ठेवलाय सर मी माझ्या सर तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं नसेल पण सर मी तुम्हाला खूप जवळचं मानतो सर तुमचं कुटुंब ते माझं कुटुंब सर तुमचे सासरे माझे सासरे तुमची बायको तुमचीच बायको सर माझी बायको वेगळी माझी बायको वेगळी पण मी काय करू सांगा सर तुम्ही मला फक्त सांगा काय करू सर मी आहे सर प्लीज एकदा फक्त एक फोन करू सर येस मी पाहिजे तर इथे तुमच्या समोरच करतो येस प्लीज करा तुमच्या बायकोला फोन लावा हो, हे फोन लावायचा बायकोला येस हॅलो हॅलो हा झुंबर अगं बॉसनी 31 डिसेंबरला सुट्टी दिली आहे होय होय आणि 1 जानेवारीला पण सुट्टी दिलेली आहे 1 जानेवारीला पण काय काय सांगता मज्जा करू मी शॉपिंगला जाते मी शॉपिंग ऐक अरे अगं झुंबर ऐक त्यांच्या घरी पार्टी सुद्धा आहे तुला सुद्धा बोलवलंय कळतंय का तुला आणि पार्टी सगळे डीजे आहे त्याच्यानंतर डान्स आहे त्याच्यानंतर फूड काउंटर्स आहेत कॉकटेल मॉकटेल सगळं आहे बघ झुंबर मी तुला बोललो होतं ना आयुष्यात संधी असते ना ती कधीतरीच येते ग पण अशी ठेवला फोन ठेवला सर तुम्हाला कसं कळतो फोन ठेवला ते तर मी बॉस आहे ना चौगुले येस सर पण मी एक सांगू सर आय वॉन्ट टू थँक्यू सर हा. नाही सर तुम्ही मला हा जो ऑनर दिलेला आहे रिस्पेक्ट दिलाय सर तुम्ही मला बोललो आणि माझ्या बायकोला पार्टीला बोलवलंय सर थँक्यू व्हेरी मच सर एक विचारू का तुम्हाला Yes, yes, चौगुले, सर, काही please. ड्रेस कोड वगैरे आहे का पार्टीला कारण मग तसं ना बायकोला शॉपिंग करायला बोलू आणि आपण छान करू सर पार्टी Yes. सगळं अरेंज करतो सर मी एक्सेल शीटच करतो पाहुणे वगैरे येणार असेल ना ती किती वाजता यायचं त्याच्यानंतर मग कॉकटेलचं काउंटर किती वाजता ओपन होईल बार्बिक्यू वगैरे असेल किती वाजता ओपन होईल मी सगळं करतो हो, सर हो. आणि सर मी अँकरिंग पण छान करतो हो असा आवाज छान लागतो माझा सर आणि सर मी गेम्स पण छान घेतो हा. म्हणजे बायको अशी यायची नवऱ्याने यायचं एका वर्तुळात नाही तुझी आई मोठी की माझी आई मोठी तुझी आई मोठी की माझी आई मोठी तुझी आई मोठी सर मी खूप छान करतो सर हा खेळ आहे? हो सर आणि सर मी मेल आणि फिमेल दोन्ही आवाजात सिंगिंग करू शकतो बरोबर. ए, सुनो कहो ए, सुना कहा कुछ हुआ क्या अभी तो नहीं कमजोर है कुछ भी नहीं कलिकता सर मी खूप छान गातो सर. मजा येईल आणि सर आपण दमशेरच खेळू सर हा. सर मी ऐका. माझी खासियत आहे 20 सेकंदात मी ऐका. अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों हुआ हे पिक्चर करून दाखवतो अल्बर्ट पिंटो को चौगुले या सर लगेच ओळखता सर मजा करू सर आपण रात्रभर ना चौगुले एक्साइट होता है एकदम सर बऱ्याच वर्षांनी पार्टी शांत नाही मजा करायचीच आहे आपल्याला मजा करायचीच आहे पण चौगुले डोंट फॉरगेट येस सर तिथे मी तुम्हाला एका सिक्रेट मिशन साठी नेतोय ओके खूनबिन झालाय का नाही पार्टी आहे की नाही हो येस मला कळलं नाही. सिक्रेट मिशन म्हणजे मला नाही कळलं सर आपण मजा करायचीच आहे पण तिथे माझ्या सासऱ्यांसाठी मी तुम्हाला नेतोय आणि त्यासाठी मला तुम्ही हवे आहात सर घ्या मला मी आहे अवेलेबल आहे मी आहे ना मला कधीही तुम्ही सांगा घ्या मला प्लीज सर काय करायचं मी सर तुम्हाला सांगतो चौगुले माझे सासरे कोमात जाण्याआधी आमच्या घरात त्यांच्यासाठी 2 नोकर होते सदा आणि रखमा हो
ओ. सासऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड जीव होता. त्यांच्याशिवाय सदा आणि रखमाशिवाय सासऱ्यांचं पान नाही हलायचं. आपण सर एक काम करूया, सासऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवूया. पूर्ण ऐका, काय बुके पूर्ण बिके ऐका, आणला ना? पूर्ण ऐका, पूर्ण ऐका, ऐका. नारळ वगैरे. सासरे कोमात गेले आणि उद्या ते आता येत आहेत. आणि नेमके उद्या 31 डिसेंबरला सदा आणि रखमा नाही येत. ओ हो. मग सर 31 डिसेंबरची पार्टी करायला चाललेत अलिबागला. मी म्हणालो नाही, नका जाऊ, थांबा, माझ्या सासऱ्यांसाठी प्लीज थांबा, मला गरज आहे तुमची. नाही ऐकले, गेले. होय होय होय. मग सर मग मग उद्या जर माझे सासरे घरी आले आणि त्यांनी विचारलं की सदा आणि रखमा कुठे आहेत, आणि मी नाही सांगू शकलो ते कुठे आहेत, त्यांना ते दिसले नाही त्यांच्या डोळ्यांसमोर, सासऱ्यांनी घर डोक्यावर घेतलं, अँझायटी वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, पुन्हा कोमात गेले, तर मी काय करायचंय चौगुले? नाही सर प्लीज. चौगुले, माझ्या सासऱ्यांना काय झालं तर माझ्या बायकोला काहीतरी होईल, आणि माझ्या बायकोला काही झालं तर? सर प्लीज. चौगुले, मला एकच बायको आहे चौगुले. सर मग आम्हाला काय हे आम्हाला सर, काळजी करू नका सर, तुम्ही मला फक्त सांगा मी काय करायचंय सर. सर तुम्ही सांगा मला. चौगुले, उद्या तुम्हाला माझ्या घरात सदा म्हणून वावरायचंय. मी तुमच्या घरात सदा म्हणून कसा वावरणार? चौगुले, तुम्ही 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 वावरायचं कसं काय विचारता? पण मला यू नाही- वोंट बिलीव्ह चौगुले, तुम्ही सेम माझ्या घरगडी सदा सारखे दिसता. तुमचा जो घरगडी आहे हो मी त्याच्यासारखा दिसतो. हो. मी आता सधीच तू वय. ए सदा, ए सदा, कुठे होतास तू? नाही सर मी बोललो सर. अरे बापरे, एवढं सेम म्हणजे मला वाटलं माझी सदा- ग्रामीण एवढी ऑथेंटिक वाटली सर. नाही 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 नाही, त्याची एवढी ऑथेंटिक नव्हती, पण मी त्याला नेहमी विचारायचो, सदा तू रे कुठल्या गावचा, कुठली रे तुझी भाषा? त्याच्यावर तो नेहमी म्हणायचा, नाही मालक, मला एवढंच जमतंय, ढिंटाक. असं नेहमी म्हणायचं. ए धिंगटाक काय? त्याला असं वाटायचं की हे ढिंटाक लावलं की तो ग्रामीण वाटतो. मला आता तुम्ही जेव्हा ते सगळं केलं तेव्हा मला माझा सदा दिसला. तुम्ही सेम त्याच्यासारखं कसं काय बोलता? सेम वाटतोय. सेम सेम बोलतोय ए सदा, ए सदा. अरे बापरे, मला कल्पना नव्हती. चौगुले, माझी बायको नेहमी म्हणते, हा चौगुलेच सदा नकदा तुमच्यासाठी काम करत असतो. थँक्यू सर. मला असं वाटतं की ऑफिस हे एक मंदिर आहे आणि या मंदिरात आपण गेलो. बस बस. ओके सर. चौगुले, हो सर. हे विसरू नका, उद्या जेव्हा पार्टीला याल तेव्हा एकटं यायचं नाहीये. हो, हो. बायकोला आणायचंय. हो, of course. आणि येस, बायकोला सांगा तिने सुद्धा पूर्ण दिवस रखमा म्हणून वावरायचंय. बायकोनी रखमा म्हणून वापरायचं आहे. अरे मी तुम्हाला हे सांगितलंच नाही का? नाही. चौगुले, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुमची बायको सेम आमच्या रखमासारखी दिसते. एवढं ते बायको पण same? हा. नाही हे कसं शक्य आहे सर? बायको पण ऍब्सोल्युटली अगदीच सेम नाही दिसत. रखमा थोडी सडपातळ आहे आणि तुमची बायको थोडी म्हणजे हरकत नाही, पण हरकत नाही. आपण माझ्या सासऱ्यांना असं सांगू की तुम्ही कोमात असताना रखमा आजीच्या घरी जाऊन तूप रोटी खाऊन जाडजूड होऊन आली, असं सांगू. चालेल सर. हे करूया सर आपण. मी सांगतो रखमाला, टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित. सर आपण सासऱ्यांना इतकं आनंदी ठेवू ना सर, मी काही कमी पडून देणार नाही त्या ना. तुम्ही बाधेन टाक करून टाकतो सर. हो सर. काय झालं सर? किती करता तुम्ही माझ्यासाठी? नाही सर, माझं कर्तव्य आहे ते. मला कळत नाही हा माणूस कोण आहे माझ्या आयुष्यात. नाही सर, मी फक्त एक तुमचा हे देवा? ओय ओय. ए देवा, नाही मी नाही आहे सर. देव आहेस का रे तू? नाही सर, मी देव. कोण आहेस तू? नाही सर, मी एम्प्लॉई आहे फक्त तुमचा. असं एवढं नका लाजू सर, मी फक्त तुमच्यासाठी करतोय. म्या कर तुमच्यासाठी दिनता काय. सदा, उद्या तू आणि रखमा माझ्या घरात माझ्या सासऱ्यांना संशय येणार नाही असं वावराल नाही मी वावरतो सर. मी रखमाला सुद्धा सांगतो. हो झुंबरला सांगतो. हो मग आपण आता एक काम करूया. हो, सर. आपण बोला तुम्ही. आतापासूनच तुम्ही सदा आहात याची प्रॅक्टिस करूया. ओके चौगुले? हे झाडाला घेतो. नाही तिकडे हे सगळं तिकडे करायचं. पण लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाची परीक्षा अशी की तुम्हाला सदा आवाज दिल्यानंतर तुम्ही ओ द्यायची.
हा ते म्हटलं करायला पाहिजे हो सदा वैजी. आता लक्षात घे, उद्या आपल्या घरी पार्टी आहे की नाही? वैजी, वैजी. आपला जुहूचा बंगला आहे, तिकडे 40 पाहुणे येणार आहेत. वैजी मी आहे की सगळ्यांसाठी तुलाच बघावं लागणार आहे. वैजी मी आहे सकाळी 7 वाजता तू मला माझ्या घरी हवाय. वैजी काय काय तू एकटा नाही, रखमा सुद्धा तिला सांग वेळेवर ये. आरख मला सांगतोय ना हा तिला सांग सकाळी 7 वाजता तिने समोसे तळायचे आहेत. 7 वाजता हा ती समोसे तळत असताना तू जाऊन खुर्च्यांची ऑर्डर द्यायची, खुर्च्या घेऊन यायच्या, त्याच्यावर कापडं लावायची वैजी करून टाकतो काही प्रॉब्लेम नाही आणि केक बघायचा, केकची ऑर्डर द्यायची, केक घेऊन यायचा आहे. आजी हा, आणि महत्वाचं रखमाला सांग सासऱ्यांसाठी बालुशाही, गुलाबजामुन आणि रसगुल्ले कर. हा पण तिला रसगुल्ले नाही जमत सदा रस घरात करायला सांग, गुल्ले बाहेर ना आण ना. गुल्ले बाहेर मिळतात होय 400 रुपयाचे गुल्ले देतात होय आणि ते फुगे बुग्याचं कसं करायचं गुड हा, त्यांचं ते आण. 75 फुग्यान आणि 75 फुगे तोंडाने फुगवायचे सदा. एवढे कशाला काय झालंय चौगुले, माझे सासरे हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांचा 75वा वाढदिवस झाला आणि आम्हाला तो साजरा करता आला नाही. होय. आता उद्या येतील ना तेव्हा 75वा वाढदिवस साजरा. वय वय करू 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 जर येतो मग सगळी तयारी समधी काम आहे डोक्यात. आणि एक रिक्वेस्ट होती ते चौगुले मिसेस आणि ते मिसेस चौगुले आणि मिस्टर चौगुले येतील त्यांना ते हो यांना गाणं गायचं असेल तर त्यांना जरा संधी द्या बरं काय काय वेळायस का सदा? हा कुठल्या तरी शुल्लक माणसासाठी काहीतरी मला सांगतोयस? हा नाही, चांगलं आहे. कोण आहे चौगुले? स्टाफ आहे आपला स्टाफ. त्याच्यासाठी तू मागे पुढे करणार आहेस? तो आला तर त्याच्याकडे बघायचं पण नाही. त्याचं त्याला करू दे, काय करायचं ते जाईल तो आपोआप. हा? चांगला आहे त्यो ते अजिबात नाही. त्या कामाला लाग, चल. वय वय येतो जे आपण करूया सर मी करणार सर तुमच्यासाठी मी आता सदा व्यवस्थित केलं ना सर मी करणार सर Yes. टेन्शन घेऊ नका उद्या, सर. उद्या. आपण Yes, करूया. सकाळी 7 वाजता. एकदम करूया सर टेन्शन घेऊ नका चल, चल, ये चल. तुम्हारा शेर है इधर जिंदा ये शेर अरे बाप रे. तू इकडे कशी आलीस? शॉपिंगला जायचंय ना तर शॉपिंग मॉल समोरच आहे म्हणून मी आले. अगं ऐक शॉपिंग करायची गरज नाहीये. एक जुनं धोतर आणि जुनी बंडी असेल ना ती काढ जरा कपाटातून. तू सुद्धा जुने कपडे घालते, साडी बिडी जरा. अशी थीम आहे का? नाही आपल्याला नोकर करायचे रखमा आणि सदा करायचे त्यांच्या घरचे. कोण आहेत रे? नोकर होते ना ते आता ते गेलेत 31 डिसेंबरची पार्टी सेलिब्रेट करायला आणि ह्यांचे जे सासरे आहेत ना त्यांना तेच लागणार. नाही तर मग त्यांना धक्का बसून पुन्हा कोमात गेले तर मी स्वतःहून सांगितलं की काही टेन्शन घेऊ नको. मी होतो सदा आणि तू रखमा होशील. आपण 2 दिवस तिकडे मस्त काम करायचं, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघायचा आणि घरी यायचं. हा चलतंय. समोर काय दिसतंय? बुडणारा सूर्य. तो बुडायच्या तुला बुडवते. नीट करा, नीट. निखिल नीट बघ. सेंटर आहे काय? सेंटर आहे. ठेव ना तिथे ठेव. बस रे, बस सागर बस. ते ताट इथे ठेव. जा. बरं ऐक ते ऑर्केस्ट्रावाले जेवले का बघ, नंतर ते सूर खातात तर आपली वाक्य खातात. नाही जा तो ढोलकीवाला, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. तो सारखा कायसा टॉयलेट मध्ये जाऊन बसतो, मला कळत नाही. जा लवकर जा. बने नीट दिसतोय ना? एक नंबर भाई. क्या बात आहे. हा. इथे बघ. काय करते? 1 मिनिट. काय व्हिडिओ काढ बने व्हिडिओ. आल्या गेल्याची, हल्या डुल्याची, येणाऱ्याची, जाणाऱ्याची, लग्न झालेल्याची, न झालेल्याची, कुण्णा कुण्णाची दृष्ट लागू नको दे रे देवा. आई अगं माझ्यावरच काय तुकतेस तू? त्याच्यावर करायचं असतं ना. आणि मुळात हा हाल्याडुल्या कोण आहे ज्याची दृष्ट मला लागणार आहे? म्हणतात असं. म्हणतात असंच असतं. असा विश्वासच बसत नाहीये रे, तुझं लग्न ठरलंय. तुझं म्हणजे आज तुझ्या लग्नाचा दिवस आहे. माझा विश्वासच बसत नाहीये, खरंच सांगते. उगाच आहे तुझं काय पण असतं. अरे काही पण काय, सगळ्या मुली तुझा फोटो बघून हा नको असं म्हणायच्या ना. कोण असं म्हणालाय आई? काही बोलतेस तू? नकार कळवायच्या ना रे फोन करू. फोन करून तुला चेहरा दिसायचा असं काहीतरी कळतं रे, कळतं. मला वाटलं नव्हतं या जन्मात तरी तुझं लग्न ठरेल. वाटेल ते बोलतेस आई. मी तुला सांगितलं होतं, हे बघ ज्या गोष्टी घडायच्या आहेत ना त्या योग्य वेळी घडतात. मी सांगितलेलं की नाही तुला, थांब आपल्याला छान सुंदर मुलगी सापडेल. सापडली की नाही? सापडली की नाही? हो ऐकायचंय मला. सापडली की नाही? काय प्रिया म्हणजे सोनं आहे ग, सोनं आहे म्हणजे डायमंड. शी इज अ डायमंड. आय गेस शी इज अ क्रिप्टो करन्सी खरं तर.
तू लवकर हार घाल, ते गोल गोल फेऱ्या बिऱ्या काय त्या मारून टाक, म्हणजे कसं माझ्या मैत्रिणींमध्ये लग्न झालेल्या मुलाची आई म्हणून मी मिरवायला मोकळी. हो, मीच ती लग्न झालेल्या मुलाची आई. अशी अशी तू कुठे चालत जाणार आहेस मला बघायचं. आमच्या भिशीत असं असतं. गोल गोल काय फिरायचं आहे, सप्तपदी म्हणतात त्याला, काहीतरी सिरियसनेस ठेव. हा? तेच रे तेच. बने वहिनी बरं, झालंय तुझं. अरे वहिनी वहिनी अगं बाई, अप्पा अम्मा तुम्ही काय करता इथे? मुलीकडचं इथे काय करतायत? अगं हो थांब ना, एवढं काय काय झालं? आता कसं बोलू बाप. अरे हा पेटा घ्या आणि तुडवा त्याला. अप्पा काय काय करते साहिब? अरे तेच बोलले तेच ना, बोलले म्हणजे मुलीकडचं. विचार तरी आधी काय कर. काय झालं अप्पा, काय झालं अम्मा, काय झालं? असं सांगू हो. घात झाला हो. अगं बाई, मग लवकर पंक्ती बसवायच्या आहेत का? आई भात नाही झालाय, घात झालाय, घात. थांब जरा, काय झालंय अम्मा? घात झाला हो. कथाईन तरी शेणनी पावटी आणा ना मला तोंड टाका हो. एक्स्ट्रीम खानदेशी आई आहे ही, काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही. म्हणजे आमच्या तोंडावर शेण मारा असं म्हणणं आहे तिचं. आता कुठे शोधू? आई काय करतो? त्या तोंडात शेण टाकलं. थांब जरा. नको करूस. काय झालंय, शेण काय टाकायचंय अप्पा? काय 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 नाही, नाही, क्लिअर सांगा काय झालंय. जावई बापू तुमची होणारी बायको हा प्रिया हा, पळून गेली. काय पळून गेली. काय पळून गेली. पळून पळून एवढ्या कॅज्युअली काय सांगताय पळून गेली? अहो लग्नात ना पळून गेली आहे ना, काय मॅरेथॉनला पळून नाही ना गेलेली? अरे, पळून गेली आई? पळून गेली बने पळून पळून तू पळून गेली कशी 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 पळून गेली? पळून गेली हा? पळून गेली, तिने चिठ्ठी ठेवली आहे. काय? वाच वाच पटकन, वाच, जोरात वाच. मला 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 नाही वाचायची ही चिठ्ठी. काय काय लिहिलंय, काय लिहिलंय त्यात? वाचते वाचते. वाच वाच. आई बाबा, माझं हेकण्या गोरडेवर प्रेम आहे. या ओंकार माकडा बरोबर मला माझं आयुष्य बर्बाद करायचं नाही. मी हेकण्या गोरडे बरोबर पळून चालले. एक ना गोरडे ना त्याच्याबरोबर पळून गेली ती. ऐकलं मी परत का सांगता? ते नाही ते गँग 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 वाला मॅनरिजम पकडलंय ना, म्हटलं बोललेलं कळतं नाही कळत म्हणून सांगितलं. कळतंय हो, कळतंय मला. नका जखमेवर मीठ सोडू. असं कसं झालं? असं कसं झालं? अहो, केवढ्या वर्षांनी माझ्या पोराचं लग्न ठरलेलं, असं असं कसं झालंय? आता काय करू मी? मी मैत्रिणींमध्ये तोंड कशी दाखवू? मी 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 कुठे जाऊ? मी काय करू? मला मी काय करू? आई तू एकटीच बर्बाद झाली आहेस का? मी पण बर्बाद झालोय ना. अशी वागतेस तू. थांब ना जरा. जावई बापू शांत व्हा, शांत व्हा. टेन्शन नका घेऊ. टेन्शन नका घेऊ. अरे पोरं पाठवली आहेत तिला शोधायला. ती सापडली ना लगे मंडपात उभं करून टाकू. अहो मंडपात उभं करून काय फायदा आहे? तिचं कोण, ती काय त्याचं नाव? हेकण्या गोरडे. हेकण्या? तो पण नाव आहे. अहो, तो पण नाव असलं म्हणून काय झालं? हेकण्या नावाच्या मुलावर प्रेम आहे तिचं. मग ती इथे लग्नाला येऊन काय काय करणार आहे? त्यात तुला ती माकड पण म्हणाली. ते महत्वाचं आहे काही. तिला नाहीये माझ्यावर प्रेम, तिला नाही माझ्याशी लग्न करायचंय. विषय संपलेला आहे आता. काय हो, काय बोलून राहिले हो माफ करा हो, असं नका बोलू. तटे लगीन लईतले लोक जमेल शेतच त्यातले काय तोंड दाऊ माय मी. हेच खानदेशी तोंड दाखवा ना त्यांना. हेच दाखवा त्यांना. असं बोला, बयो माझी पोट्टी पळून गेली असं बोला ना खानदेशी मध्ये. ऐका ना ऐका ना ऐका ना, एक आयडिया आहे जावई बापू. काय आहे, कोणाला तरी आहे ना साडी बिडी घालून मेकअप बिकअप करून तुमच्यासोबत मंडपात उभं करून टाकू आणि फेरे बिरे सगळं करून टाकू. रात्री प्रिया सापडल्यावर तिला घेऊन येतो आणि तिला तुमच्या हवाली करून टाकतो बा. एवढं सहज सांगताय हे सगळं तू? हे असलं काही होणार नाहीये. मी कोणालाही उभं करणार नाहीये. लग्न नाही करायचंय. जावई बापू, बोला ना हो, जावई बापू पाया पडतो हो, बोला अरे ना. थांबा हो, अरे थांबा हो, हो थांबा थांबा प्लीज थांबा थांबा. करूया तुम्हाला जे वाटतंय, तुमच्या मनासारखं काहीतरी होऊन जाऊ द्या. मला त्रास करूया करूया. वा वा वा. कोण कोण थांब गाई. हो नको सतत चावरूस आता मला. कोण कोण उभं राहणार आहे प्रिया म्हणून? सगळे उभे राहणार आहेत प्रिया म्हणून. सगळ्यांशी 4 लोकांशी लग्न करायचंय मी. मी तयार आहे.
फक्त मला ह्यांना विचारावं लागेल. तुमच्या आधीच लग्न झालंय तर चालणार नाही आहे तुम्हाला? मला चिडवू नका. त्यांचं भल्यासाठी सांगते. अरे खरं खरं सांगते काय, प्रिया वाटली पण पाहिजे ना ती. ठीक आहे, मी उभा राहतो. तसंही मी आणि प्रिया सेम दिसतो. तू आणि प्रिया सेम दिसता. व माय व अयो प्रिया का चिकनी दिसून राहिली ग. काय गो बाय गो. ए प्रिया बेटा नेम संसार कर बरं. हा प्रिया चला आपण मेहंदी काढू. चल तुला आयब्रो पण करायचे ना. ओ, 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 सगळं पटतंय. हे जे करताय तुम्ही सगळं खरं वाटतंय. काहीतरी आपलं. आणि हा का तू का प्रिया आहेस? तू का प्रिया आहेस? मारू ना. मुळात एवढे केस आहेत प्रियाच्या हातावर, हे केस आहेत एवढे. नाही ना हो, नाही आले ना तिला. नाराज का होता? नाहीच यायला पाहिजेत ना. नाही, मी फक्त इन्फॉर्मेशन दिली बा. इन्फॉर्मेशन नका देऊ. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी पाहिजे होती ती नव्हती तुमच्याकडे. ही इन्फॉर्मेशन देताय. चिडू नका. राग नका करू. चिडू नका. आपण ह्याच्या हाताचं वॅक्स करू. हो नाही मी नाही वॅक्स करणार. हे असंच हवं असेल तर घ्या, नाही तर राहू दे, मी चाललो. आले मोठे. तूच हवा आहेस असं सांगितलं मी. असं ठेवायचं इथं ठेवा, नाही तर मी चाललो. तू हवा असं सांगितलं. हा नको आहे मला, मी आधीच सांगतो. नकोय, नाही. हा नको आहे मला. नकोय, हा नको. आई, आपण शिवालीला आणूया का? हो म्हणा माय व म्हणा डोक मग ऊनच नाही ना. शिवा आमची भाची आहे. दिसायला पण गहिरी सुंदर आहे हो. तीच संगे करून टाका ना लगीन. हो नाही हो, असं कसं लग्न करणार? गप्पा बसा. काय नाही ते नेते आहेस. गपना कोणती तरी पोरगी चेपतायत ना. झाप मार. हं? झाप मार. काय भाषा आहे ही? चेपतायत? झाप मार. अशीर बोकड्या बरोबर राहतेस का सध्या? मी बोला बस. शिवा अय शिवा कोणतरी घे. शिवा कोणतरी आता ये. आता ये. ये. आवडली काय हो? हा? आवडली. आवडली का? भारी आहे ना. गहिरी सुंदर दिसते ना. हा? हा? आवडली. हा तुमची मुलगी पळून गेली. बॅक ऑफ द माइंड असू दे. ते नाचताय कसले? मुलगी पळून गेली आहे ना, आणि आवडली म्हणजे असं लगेच कसं हे ठरवणार? काही बोलणं नाही, काही नाही, म्हणजे ओळख नाही, पाळख नाही, असं नसतं ना. लग्नानंतर होईल ना बोलणी. हा. नाही, लग्नानंतर बोलायला वेळ कुठे मिळतो? तुम्ही तर लग्न आधी पण बोलू नका. हो, गप्पा बसा. माझा नव्हे. नाही पण बोलायला वेळ नाही मिळत बरं. आम्ही दोघं आहे ना, दत्तू जन्माला आला ना तेव्हा बोललो एकमेकांशी. ही तर म्हटली दत्तूला बघून ओ माय ओ याच्या अंगावर केवढी लव आली आहे बाप. हे आमच्या बोललेलं पहिलं वाक्य होतं बरं. आम्हाला बोलण्यात इंटरेस्टच नव्हतं ना हो. नाही. असं काही नाही. पळून गेलेल्या मुलीची आई आहात तुम्ही. वाटेल तिथे विषय नेऊ नका. मला बोलण्यात इंटरेस्ट आहे. मुळात दत्तूच्या अंगावर लव आहे हे पहिलं वाक्य होतं तुमचं. हा पहिलं. नाव काय तुझं? शिवाली. तुम्हाला विचारलंय तुम्हाला. इन्फॉर्मेशन दिली फक्त. नका ना देऊ इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन जाऊ दे ना. शांत. जाऊ दे. ती चिंगम खात असेल म्हणून बोलत असेल. नाही चिंगम मी खाती. ए म्हणे बच्च ए शिवा ते तोंडातली ब्लेड बाहेर काढ ना ग तू ग. काय ब्लेड घेऊन फिरायची सवय तिला तोंडात. तोंडात ब्लेड आहे. ब्लेड हिच्या तोंडात ब्लेड होता. जीभ आहे हिची अजून आतमध्ये. ते हे काहीतरी शिकून राहते ना होती. काही नाही. टुक्कार पोरं मित्र आहेत तिचे एकदम. कोण मित्र आहे ते तोंडात ब्लेड ठेवणार आहे? हाफ नूडल, हा? छोटा मंचुरियन, हा? बडा लॉलीपॉप, हा? फ्राईड नूडल. चायनीज आयटम नाही विचारत आहे, मित्रांची नावं विचारत होतो मी. मित्रच आहेत तिचे. ही मित्रांची नावं आहेत? आपले जिगरी आहेत ना ते. नका बोलू ना तुम्ही. मी नाही बोललो. माझ्याकडे एवढे व्हेरिएशन नाहीये. कोण बोललो? आपण बोललो.
ये बात कर बापरे. आया कसल्या देतोय हा? तुम्ही बोललात? आपणच बोललो ना. शपथ, कसला आवाज आहे. माझी कायम इच्छा होती अशा भरदस्त आवाजाची सून असावी माझी. आई एकतर तुझ्यामुळे घरात सतत एक डॉबरमॅन गुरगुरतोय असं वाटतं. त्यात नको करूच. ही आल्यावर म्हणजे 2-2 असं फिरावं लागेल मला. ए ओंक्या, एवढा काय आवाजाचा घेऊन बसलायस रे? हे बघ, आवाजाचा सोडून दे. दिल चकाचक आहे ना आपला. दिल चकाचक तो लाईफ चकाचक. काय आते एकदम शेजवान मार्केट. आई तिने शेजवान फोडणीसारखा मारला अगं. स्टाईल कसली हवाय बापू, बघितलं ना कशी भारी बोलते. आमच्या प्रियामध्ये हा गुण नाही आहे ना हो. भारी आहे बरं का तुमची होणारी बायको. अरे नाही, हा लाजणारा चेहरा आहे का आई? होणारी बायको काय होणारी बायको? अजिबातच होणारी बायको वगैरे काय नाही. मी अजून तयार नाहीये. हे बघा, मला थोडा वेळ लागेल. अरे ओंक्या, एवढा काय विचार करतोय? हे बघ, समोर आलाय ना. हे बघ, विचार करून करून होऊन जाशील तू बुडा. समोर आहे तो गाटकले ना ये पेडा. वाह, क्या कहने. गुलजार आहे ती. गुलजार आहे. कोण आहे? जॉन एलिया. गप्पा बस. चांगलं काही बोलत नाही. असं करते ती एकटा. भाषा बघ तिची कशी आहे. अरे भाषेचा सोडा हो. ते काय आहे, तिच्या जरा व्यवसाय तसा आहे ना, त्याच्यामुळे तशी भाषा झाली आहे तिची. अच्छा. तसा व्यवसाय म्हणजे? आपण हप्ता वसुली करतो. छान आहे. हफ्ता वसुली करता तू. हा, आपण हप्ता वसुली करतो. रफिक भाई आहे ना, त्याच्याकडे आपण हप्ता वसुली करतो. आपण त्याची उंगली आहे ना, कुठली उंगली आहे? छोटीवाली उंगली आहे आपण त्याची. 5 वर्ष झाली आपण काय ढोल धपाटा वर खाली एक पैसा केलेला नाही आहे. आपली दहशत आहे एरियामध्ये एकदम शेजवान मार्केट. शपथ. टाळ्या कसली वाजवते? नटसम्राटचा पॅच होता का? टाळ्या वाजवते असते. मला ती गुंड वाटते आई. तिने माझ्यावर शेजवान मारला ना, मी फ्राईड मंचुरियन होऊन जाईन अक्काच्या. ए ओंके, आपल्या धंद्यामध्ये असा लँग्वेज बोलावाच लागतो. अरे ते चायनीज वाल्यांबरोबर असं तुझ्यासारखा मुळमुळीत बोलून नाही चालत म्हणून. शपथ, म्हणजे तुझ्या सगळ्या चायनीज वाल्यांची ओळख आहे. अरे ए टू झेड ना, शेजवान मार्केट. मग सगळ्यात चांगलं मंचुरियन कुठे मिळतं बरं सांग? तो निमावाला आहे ना, तो भारी मंचुरियन बनवतो. कुठे? अरे बाप, तू टेन्शन नको घेऊ. आपण त्याला सांगतो तुझ्या घरी रोज रात्री चायनीज पाठवायला फ्री मध्ये. शेजवान मार्केट. रोज फ्री चायनीज. मला एक्साइटेड बंडे आहे. आपण चालेल हिच्याशीच लग्न करूया. रोज चायनीज फ्री चायनीज. आपण हिच्याशी लग्न करूया. तिच्या फ्री चायनीज साठी मी हिच्या बरोबर लग्न करायचं आई? गप्पा बस. काही चांगली वगैरे नाहीये. थांबा जरा. थांबा जरा. करा ना, हिच्याशी लग्न करा ना. एकदम सोनचिडी आहे ना ती. थांबा. मी शेवटचं विचारतो. दाढी करू? पटकन करून येईन, लग्नाला तयार होईल. हिच्याशीच करू दे. हिच्याशी सासूचा केवढा विचार करा. करा ना. देवाला जीव देणारी हो आमची सेवा. दिवा घेऊन शोधलात ना तरी अशी मुलगी चांगली पोरगी आहे हो. चपून दिसेल ना, करा ना हो लग्न. ओंकार ए शांत बसा. ए ओंकार, जवळ आहे. जवळ ये. जवळ ये. आपण ना तुझ्या आयुष्यातला अजिनोमोटो बनून जाईल. अजिनोमोटो? हा, तुझ्या आयुष्याला टेस्ट पण देईल आणि तुझ्या आयुष्याचं एडिक्शन पण बनेल. शेजवान मार्केट. हॅलो. हो म्हणना. हा, या शिवा, हा, गल्लीत क्रिकेटची स्पर्धा चालू झाली आहे. अंडरआर्म क्रिकेट. आई शपथ. आलो सांग त्याला. 5 मिनिटं आहे. 5 मिनिटात आलो, मग लग्न मारू आपण. अरे बाबा, क्रिकेटची मॅच आहे. तुला काय आहे? ती भारी क्रिकेट पण खेळते. अगं क्रिकेट काय खेळते? गल्लीतल्या 1D 2D साठी लग्न सोडून गेली ती मुलगी. क्रिकेट काय खेळते? जावय बापू. आत्ता पुरतं याच्यासोबत फेरी वगैरे घेऊन टाका.
संध्याकाळी ती क्रिकेट खेळून आली ना तिला तुमच्या हवाली करून टाकतो ना. हा करा ना हो लग्न. तुमच्या घरातल्या सगळ्या मुली संध्याकाळी काय त्या चिमणी पाकरा आहेत त्या मुली सगळ्या मुली संध्याकाळी घरी येत आहेत. पाया पडतो. मला नाही करायचंय, मला लग्न करायचं नाही. एक वेळ मी अनमॅरिड कूल अंकल म्हणून जगेन, पण मी लग्न करणार नाही, आधीच सांगतोय. जिजू 5 मिनिटात साडी नेसून येऊ शकतो मी. जा रे तू रे.